देवेंद्र फडणवीस हे फक्त एका नेत्याचं नाही, तर देवाभाऊ म्हणून लाखोंच्या हृदयात घर केलेल्या माणसाचं आहे. त्यांच्या कणखर नेतृत्वाने आणि निस्वार्थ सेवा भावनेने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा दिली आहे. 1992 साली अवघ्या 22 वर्षी नगरसेवक म्हणून राजकारणात पाऊल ठेवताना त्यांनी जनतेचं जीवन सुधारण्याचा ध्यास घेतला. त्यांचा हा प्रवास सत्ता मिळवण्याचा नाही, तर जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठीचा होता. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी समृद्धी महामार्ग, मुंबई मेट्रो, जलयुक्त शिवार, 1 रुपयात पीक विमा यांसारख्या असंख्य वेगकामांना वेग दिला. जनतेचा देवाभाऊ म्हणून त्यांनी गरिबांसाठी घरं, तरुणांसाठी रोजगार यांसारख्या विविध योजनांनी समाजाच्या प्रत्येक घटकाचं भलं केलं. त्यांचा सबका साथ सबका विकास या मंत्रावरील विश्वासामुळेच ते आज जनतेच्या मनावर राज्य करतायत. देवेंद्र फडणवीसांपासून देवाभाऊ पर्यंतचा प्रवास हा एक प्रेरणादायी उदाहरण आहे आणि हा प्रवास थांबणारा नाही, तो अजूनच उंच भरारी घेणारा आहे. देवाभाऊंच्या या प्रवासाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा.